सांगलीत महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या सदस्य नोंदणी शिबिराचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्या वतीनं करण्यात आले। एसटी स्टँड जवळील एकता रिक्षा मित्रमंडळ येथे पार पडलेल्या या शिबिराला रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कल्याणकारी योजनेअंतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना विविध लाभ दिले जात आहेत। यामध्ये जीवन विमा, कर्तव्यावर असताना अपंगत्व विमा, 65 वर्षावरील चालकांसाठी सन्मान निधी, कामगार कौशल्य वृद्धी, आरोग्य सुविधा, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास आर्थिक मदत तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती यांचा समावेश आहे। सदस्य नोंदणीसाठी 500 रुपये नोंदणी आणि ओळखपत्र आणि वार्षिक सभासद शुल्क 300 रुपये असे एकूण 800 रुपये भरून सभासद होता येते। स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। या शिबिरात शेकडो रिक्षा चालकांनी सदस्य नोंदणी करून सहभाग नोंदवला। शिबिराचे आयोजन स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीनं करण्यात आले होते। कार्यक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथील मोटार वाहन निरीक्षक रोहन पांडकर, सुशांत पाटील तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय दुर्गावळे, नेहा बारपटे, धनश्री वनकडे, कोमल सलगर, योगिता कुंभार, तृप्ती चव्हाण उपस्थित होते। तसेच स्वराज्य रिक्षा संघटनेचे रामभाऊ पाटील, राजू मेहतर, अजित पाटील, सलीम कुरणे, रमेश सावंत, साजिद अत्तार, साहेब पिरजादे, दीपक दळवी, इम्तियाज मुजावर, सागर आडनवेनर यांच्यासह शेकडो रिक्षा चालकांनी सहभाग घेतला।